अहमदनगर जिल्ह्यातील खर्डा शहरात वीज पुरवठ्याच्या अनियमिततेमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे। गेल्या अनेक दिवसांपासून वारंवार वीज खंडित होत असल्याने नागरिक, व्यापारी, शेतकरी आणि विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे। रात्रीपासून संपूर्ण शहर अंधारात असल्याचा आरोप नागरिकांनी केला असून महावितरण प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ही समस्या अधिक गंभीर झाल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे। सततच्या वीज खंडितामुळे व्यावसायिकांचे आर्थिक नुकसान होत असून शेती, पिण्याचे पाणी आणि दैनंदिन कामकाजावरही परिणाम होत आहे। याच पार्श्वभूमीवर शहरातील कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी मोठ्या संख्येत सह्या गोळा करून खर्डा पोलीस स्टेशन आणि महावितरण कार्यालयात निवेदन सादर केली। शहरातील वीज समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी 8 दिवसांच्या आत ठोस उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे। निवेदनात वीज वितरण यंत्रणेची दुरुस्ती, धोकादायक वीज तारा बदलणे, डीपी परिसरातील झाडे झुडपे हटविणे आणि प्रलंबित वीज कामे तातडीने पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली। वेळेत कारवाई न झाल्यास तीव्र लोक आंदोलन छेडण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे। आज आम्ही खर्डा ग्रामस्थ खर्डा महावितरण कंपनी विरोधात येथे लाईट संदर्भात आलो असता त्यांना आज लेखी स्वरूपात एक निवेदन दिलं आहे। बरेच वर्षापासून हा लाईटचा खेळखंडोबा खर्डा महावितरण कंपनीने खर्डा ग्रामस्थांसोबत लावलेला आहे। सध्या पावसाचे दिवस चालू होणार आहेत। मुलांचे लेखी पेपर तसेच व्यापारी लोकांचे मोठे हाल ह्या लाईटीमुळे होत आहेत। तसेच कालच्या पावसामध्ये वीज पुरवठा खंडित झाला। तो वीज पुरवठा अक्षरशः 10-12 तास खंडित राहिल्यामुळे नागरिकांचे मोठे हाल झाले आणि हाच खळखंडोबा महावितरणनी गेले बरेच वर्ष लावल्यामुळे आम्ही नागरिक खूप मोठ्या प्रमाणात त्रस्त झालो आहोत। तरी आमची महावितरण कंपनीला खर्ड्यापासून नगरपर्यंत सर्व अधिकारी जे आहेत त्यांना एक कळकळीची विनंती आहे की या लाईटची लवकरात लवकर योग्य सोय करावी आणि जर येत्या 8-10 दिवसात या लाईटची व्यवस्था नाही केली तर आम्ही सर्व नागरिक महावितरण कंपनीच्या विरोधात मोठा जनआक्रोश रास्ता रोको करून ठिय्या आंदोलन करू। तसेच महावितरण कंपनी खर्डा सबस्टेशनमध्ये टाळेठोक आंदोलन करून त्याचा आम्ही निषेध नोंदवणार आहोत याची गांभीर्याने नोंद घ्यावी। महान्यूज 7 करिता खर्डा जामखेडवरून धनसिंग साळुंके यांची रिपोर्ट।